काल माऊली आळंदीकडून निघून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची भेट घेऊन कालच रात्री 10:30 वाजता भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात विसावले आहे. भवानी पेठेतील मंदिरामध्ये खूप सुंदर पद्धतीने भजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडला. आज माऊलींच्या पालखीचे पुणेकर भक्तिभावाने दर्शन घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज सकाळी पारंपरिक पद्धतीची पूजा आणि त्यानंतर दिवसभर माऊली भक्तांसाठी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केली आहे. काल दिवसभर ज्ञानोबा तुकारामचा गजल करत माऊली संपूर्ण आळंदी ते भवानीपेठ हा पहिला टप्पा पार करत आले आहे. भक्तीच्या या वातावरणात माऊलींचे पुण्यात खूप सुंदर पद्धतीने स्वागत झाले. पावसाने विसावा दिल्याने भरपूर पुणेकरांची पालखी सोहळ्यात सहभाग घेतल्याचं दर्शत आहे. पारंपरिक पोशाख परिधान करून कित्येक छोटे छोटे माऊली भक्त मुक्ताई या ठिकाणी माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पुण्याकडे कूच करताना दिसले. भक्तीचा नाद आणि आपली संस्कृती जपत सुंदर सोहळा प्रत्येक वारकऱ्यांनी अनुभवला. आजही आपण बघू शकता मुक्कामाच्या ठिकाणी भरपूर वैष्णव पारंपरिक खेळ खेळताना दिसतात. जो आनंद असतो तो भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यालाच विचारा. काय हे सुख आणि किती भारी हा सुख सोहळा. वारीमधला नाद चालू आहे या ठिकाणी. खूप सुंदर अशा पद्धतीने हे वारकरी मृदुंग आणि पकवादाच्या तालावरती तर तल्लीने मृदुंग आणि टाळच्या नादावरती तल्लीने खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी होतोय. ही आपली संस्कृती आहे माऊली. काय मृदुंग वाजवतोय छोटा जबरदस्त. म्हणूनच मी कित्येकदा म्हणतो की एकदा तरी पायवारी करून पाहावी. संसारातील सुखदुःखांचा कुठेतरी विसर पडत माऊली आनंदाने या आषाढी वारीच्या भक्तरसात डुबत असतो आणि हीच खऱ्या भक्ताची ताकद असते. आपल्या संतांकडून आपण खूप शिकण्यासारखे आहे आणि त्यांची संस्कृती अशीच अविरत पुढे जाण्यासाठी आपल्या लहान लेकरांना शिकवणे हे प्रत्येक पाल्याचे आद्य कर्तव्य. या 2 दिवसांत माऊली व तुकोबांच्या वारीत खूप सारे लहान भक्तजण आपली संस्कृतीचा वारसा जपताना दिसले. तयारी करायची. आज माऊली पुन्हा पुण्यातच दुसरा मुक्काम करतील आणि सर्वात मोठा व कठीण समजला जाणारा दिवेघाटाचा टप्पा पार करण्यासाठी माऊली सकाळी 6 वाजता बरोबर पुण्यातून निघतील आणि उद्याचा माऊलींचा मुक्काम सासवड या ठिकाणी असेल. ज्यांना माऊलींबरोबर आळंदीतून पुण्याकडे येणं शक्य झालं नसेल त्या माऊलींनी नक्कीच उद्या पुण्यात लवकरच येऊन सकाळी दिवेघाटाचा खूप मोठा असलेला सुंदर टप्पा पार करण्यासाठी सज्ज व्हा आणि लवकरच आपल्या या माऊलींसोबत आपला दिवेघाट ओलांडून आपण नक्कीच उद्या सासवड या ठिकाणी पोहोचणार आहोत. चला मित्रांनो, आपल्याला हा सुंदर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास तर हा माऊलींचा हा सुंदर व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या नातलागांना शेअर करा. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.